1 मार्चपासून दुचाकी वाहन चालवणाऱ्या लोकांसाठी 5 कडक नियम लागू। आता जर तुम्ही 2 चाकी गाडी चालवत असाल आणि जर तुम्ही पहिला नियम मोडला तर तुम्हाला 1000 रुपयाचा दंड। जर तुम्ही मोटारसायकल चालवत असताना चुकून जर हा नवा नियम मोडला तर तुम्हाला 2000 रुपयाचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाईल। तिसरा नियम मोडला तर 5000 रुपयांचा दंड, चौथा मोडला तर 5000 रुपयांचा दंड आणि पाचवा नियम हा अत्यंत कडक आहे। तो जर तुम्ही मोडला तर तुम्हाला त्याच ठिकाणी 25000 रुपये भरावे लागणार। त्याचबरोबर 6 महिने जेल देखील, 6 महिने तुरुंगवास देखील तुम्हाला होणार आहे। पहा, अतिशय कडक पद्धतीने तपासणी आता सुरू झालेली आहे। आता ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून नाही तर ड्रोनद्वारे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट नंबर प्लेटवरून तुमच्या मोबाईलवर आता मेसेज येणार आहे। हे असे कडक कायदे आहेत जे 1 मार्चपासून लागू होणार आहेत, ज्याची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार, पण तपासणी ही आजपासून सुरू झालेली आहे। जर आता तुमच्याकडे हे 2 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला होणार हजारोंचा दंड, कारण सरकारने दुचाकी वाहन चालकांसाठी 5 नवे नियम लागू केलेले आहेत। आता जर तुमच्या घरात दुचाकी वाहन कुणी चालवत असेल, जर तुमच्या घरात दुचाकी वाहन असेल आणि तुम्ही तेच दुचाकी वाहन घेऊन पुढे नोकरीला जात असाल, बाजारात जात असाल किंवा पुढे फिरायला जात असाल तर तुम्ही अर्जंट सावध व्हा, कारण की ही 2 कागदपत्रे आणि हे 5 नियम तुम्ही जर पाळले नाही तर तुम्हाला 25000 रुपयांचा दंड होऊ शकतो। पहा, आता तपासणी आजपासून सुरू झालेली आहे। 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये ही तपासणी आज आहे। उद्या 12 आणि परवा जिल्हे 12 अशा पद्धतीने दररोज जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे। आता ही तपासणी पूर्वी फक्त वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून व्हायची, गाडी थांबवून विचारलं जायचं, पण आता त्यांच्याही हातात राहिले नाही, कारण की अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे, ज्यामुळे तुमच्या नंबर प्लेटच्या फोटोवरून डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर नाही पैसे, तुमच्या याच्यावर फाईन किंवा दंड मारल्याचा मेसेज आता येणार आहे। एवढेच नाही तर तुमच्या बँक खात्यातून देखील पैसे कट करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला असू शकतो, अशी देखील चर्चा सूत्रांकडून मिळालेली आहे। पहा, मार्च महिना हा दरवर्षी खूप अवघड असतो। हा आर्थिक वर्षातला शेवटचा महिना असतो, ज्याला मार्च एंडिंग असं म्हटलं जातं। त्या काळात भरपूर गोष्टी बदलत असतात आणि म्हणूनच या मार्चपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे दुचाकी असेल तर तुम्ही हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे। हे नियम कशा पद्धतीचे आहेत, कोणते 2 कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवावे लागणार, काही नियम आहेत, कशा पद्धतीने तुम्ही हे नियम पाळायचे, तुम्हाला दंड भरावा लागू नये म्हणून काय करायचं, ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। 1 मार्चपासून दुचाकी वाहनांवर 5 कडक नियम। तपासणीला झाली सुरुवात, आता होणार डायरेक्ट बँक खात्यातून पैसे कट। नियम जे पाळणार नाहीत त्यांचं होणार 25000हून जास्त नुकसान। आता जर तुम्हाला तुमचे घामाचे पैसे फुकट जाऊ द्यायचे नसतील तर 2 मिनिट हा व्हिडिओ पहा। यामध्ये तुम्हाला उमजून जाईल की गाडी बाहेर तुमच्या त्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या भागात जिथे पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना, म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी जर तुम्ही घेऊन जात असाल तर निघताना तुम्ही 2 अत्यावश्यक कागदपत्रे सोबत बाळगायची आहेत, कारण हीच कागदपत्रे आता पोलीस तपासणार आहेत। 2 कागदपत्रे नसणाऱ्या रहिवाशांना 1000 रुपयांपासून 25000 रुपयांपर्यंत या ठिकाणी आता दंड सोसावा लागेल। जुनी वेळ संपली, आता ऑनलाईन दंड। आपण वारंवार विचार करत असतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठे आपल्याला अडवतात आणि अडवलं तर 100-200 रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटू शकतो, असे आपले त्या ठिकाणी मत असते। परंतु आता तो काळ उलटला, आता कॅमेराचा जमाना आलाय। डिजिटल माध्यमातून तुम्हाला दंड होणार आहे। सरकारने आता या ठिकाणी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी कारवाईला आता तीव्र त्या ठिकाणी सुरुवात झाल्याचे दिसून येते। पूर्वीचे दंड मित्रांनो फारच अल्प होते, म्हणून आपण नियम त्या ठिकाणी पाळत नव्हतो, गांभीर्याने त्या गोष्टी घेत नव्हतो। परंतु आता अपघात वाढल्यामुळे त्या ठिकाणी दंडाच्या रकमा देखील वाढवल्या आहेत। आता एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला हजारो रुपये त्या ठिकाणी दंड भरावा लागू शकतो। हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत, म्हणजे तुम्ही एक चूक केली जी पुढे सांगणार आहे, त्यात जर चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या भ्रमणध्वनीवर दंड येणार आहे, म्हणजे तुम्हाला समजणार पण नाही। तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी एखादा संदेश येईल आणि तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे असं स्पष्ट केले आहे। म्हणजे तुम्ही समजा संकेत तोडला किंवा हेल्मेट वापरले नाही किंवा मोबाईलवर बोलत त्या ठिकाणी गाडीवरून जात असाल तर तुम्हाला उमजणार सुद्धा नाही। यापुढे तुमच्या मोबाईलवरती दंडाचा SMS त्या ठिकाणी आता प्राप्त होईल आणि हा दंड तुम्ही वेळेत जर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या दारी येऊन कारवाई सुद्धा यापुढे करू शकतात। त्यामुळे आता विलंब न करता आपण 5 भीषण नियमांमधील जे बदल झाले आहेत ते नियम या ठिकाणी आता जाणून घ्यायला प्रारंभ करूया। मित्रांनो, जे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला यापुढे कात्री लागू शकते। आणि लक्षात ठेवा,
पाचवा नियम सर्वात जास्त घातक या ठिकाणी आता ठरवला आहे, जो थेट तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंत दंड या ठिकाणी लागू करू शकतो. त्यामुळे एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड त्या ठिकाणी होऊन तुम्हाला सोडणार नाहीये, तर तुम्हाला कोठडीची हवा देखील खावी लागू शकते. 2 वर्षांची जेल तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे कुठले कुठले नियम आले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. तुम्ही या ठिकाणी आता लक्ष द्या. पहिला नियम जर तुम्ही मोडलात तर 1,000 रुपये दंड. दुसरा नियम जर तोडलात तर त्या ठिकाणी 2,000 रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत. तिसरा नियम जर मोडलात तर थेट 5,000 रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत. त्यानंतर 4 नंबरचा नियम जर तुम्ही मोडलात तर डायरेक्ट 10,000 रुपये दंड तुमच्याकडून घेणार आहेत. त्यानंतर शेवटचा 5वा नियम जर तुम्ही मोडलात तर 25,000 रुपयांचा दंड त्या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो, असे यामध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत ते नक्की पहा. आता बघा, तुम्हाला गाडीवरून जाताना 2 कागदपत्रे कोणती सोबत ठेवायची ते पण सांगणार आहे. परंतु पहिला नियम आपण समजून घेऊया. हेल्मेट अनिवार्यतेचा पहिला नियम त्या ठिकाणी आता बनवलाय. पूर्वी एवढं काही नव्हतं. हेल्मेट तुम्हाला घालावेच लागेल असं काही नव्हतं. पहिलं कसं होतं, हेल्मेट न वापरल्यास 100 रुपये दंड होता. एवढं जास्त करून त्या ठिकाणी पोलीस पण लक्ष देत नव्हते आणि आपण पण हेल्मेट घालत नव्हतो. त्यामुळे अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करायचे. परंतु आता यापुढे हेल्मेटशिवाय तुम्ही गाडी चालवताना जर पोलिसांना दिसलात तर तुम्हाला थेट 1,000 रुपयांचा दंड या ठिकाणी बसणार आहे. पण इथेच बाब संपत नाही. केवळ दंड 1,000 रुपये भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुमचा चालक परवाना म्हणजेच लायसन्स सस्पेंड त्या ठिकाणी केला जाईल. विचार करा, 1,000 रुपये दंड तर जातीलच, पण 90 दिवस तुम्ही गाडीला त्या ठिकाणी आता परवाना रद्द झाल्यामुळे हात सुद्धा लावू शकणार नाही. म्हणजे तुमचा 3 महिन्यांसाठी लायसन्स त्या ठिकाणी आता बाद करण्यात येणार आहे. बघा, गाडी चालवताना आता विमा म्हणजेच तुमच्या विम्याचा जो कागद असतो तो, गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा असणं गरजेचे असते. यासाठी कागदपत्र म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स जर तुमचा नसेल तर तुम्हाला 2,000 रुपयांचा दंड आता त्या ठिकाणी सोसावा लागू शकतो. तसेच यामध्ये 3 महिन्यांची कैद सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. एक कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा किती भीषण त्या ठिकाणी ठेवलेली आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकता. आता बघा, आपल्यापैकी काही जण असे पण लोक असतात की रोजच्या धावपळीत त्या ठिकाणी काही नियमांचं उल्लंघन करतात. आता त्याची किंमत तुम्हाला 5,000 रुपये मोजावी लागू शकते. हा नियम जर तुम्ही मोडलात, 3ऱ्या क्रमांकाचा नियम, तर 5,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरण्यासाठी सज्ज राहावं लागणार आहे. क्रमांक 3चा धोकादायक आणि बेजबाबदार गाडी चालवणे. यात प्रमुख 2 गोष्टी येतात. गाडी चालवताना त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर बोलणे, फोनवर बोलणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे. उदाहरणार्थ, तुम्ही कचेरीवरून घरी येताना थकून भाकून त्या ठिकाणी निघालेले असता. रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे आणि त्याच वेळी तुमच्या खिशातील मोबाईल वाजतो. आपल्याला वाटतं कुणीतरी महत्त्वाचा कॉल असेल, घरातून ऑफिसमधून फोन येत असेल, म्हणून एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी आपण काढतो आणि शिरस्त्राणाच्या म्हणजेच हेल्मेटच्या आत घालून बोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता लक्षात ठेवा, तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये आता तुमचं सर्व कैद होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन 5,000 रुपये दंड यापुढे असं जर तुम्ही केलं तर भरावा लागू शकतो. बघा, मद्यपान करून जर वाहन चालवत असाल, दारू पिऊन जर वाहन त्या ठिकाणी चालवलं आणि पोलिसांच्या हाती लागलात तर काय होतंय समजून घ्या. आता बघा, पहिल्यांदा जर तुम्ही नशेत गाडी चालवताना त्या ठिकाणी सापडलात तर तुम्हाला थेट 1,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांपर्यंत कारावास देखील त्या ठिकाणी भोगावा लागू शकतो. हे फक्त दंडावर आणि तुरुंगावर थांबत नाही, तुमची गाडी सुद्धा थेट जप्त करण्यात येणार आहे. तुम्हाला न्यायालयीन कचेरीच्या फेऱ्या त्या ठिकाणी माराव्या लागतील. तुमचा वेळ, पैसा, प्रतिष्ठा सर्व पणाला लागू शकते. विचार करा, जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील यापुढे दाखल होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली, म्हणजेच दुसऱ्यांदा दारू पिऊन जर तुम्ही गाडी चालवताना त्या ठिकाणी पोलिसांना सापडलात तर कायदा तुमच्याकडे एक सराईत गुन्हेगार म्हणून पाहतो आणि मग शिक्षा अजून पण कडक शासनाच्या माध्यमातून करण्यात येते. दुसऱ्यांदा जर पकडलं तर 15,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी वसूल केला जाऊ शकतो आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील 2 वर्षांपर्यंत वाढते. आता बघा, शेवटचा 5वा नियम आहे तो 25,000 रुपयांपर्यंत दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. तो म्हणजे अल्पवयीन तुमचा मुलगा असेल आणि पालकांनी जर त्या ठिकाणी गाडी दिली चालवायला तर पालकांना 25,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. हे पहा, सरकारने लागू केलेले हे जे नियम आहेत तर ते सामान्य जनतेच्या हितासाठीच आहेत. जे वाहन चालक आहेत त्यांचे अपघात होऊ नयेत, त्यांची सुरक्षा वाढावी म्हणून अशा प्रकारचे नियम केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींची स्पष्टपणे काळजी घेणे यापुढे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही हे 5ही नियम सविस्तर ऐकले आहेत.
हे वाचायला किंवा ऐकायला कदाचित तुम्हाला कडक वाटत असतील, पण रस्त्यावर होणारे भीषण अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. विचार करा, केवळ एक हेल्मेट न घातल्यामुळे किंवा चुकीच्या बाजूने गाडी चालवल्यामुळे जर आपल्या कष्टाचे 10 ते 15,000 रुपये दंडापोटी जाणार असतील तर ते कोणालाही परवडणारे नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता चला 100-200 रुपये देऊन सुटू, हा काळ संपलाय. वरती बसलेला तो ड्रोन कॅमेरा आणि चौकाचौकातले CCTV कॅमेरे कोणाचीही ओळख पाहत नाही. तो थेट तुमच्या नंबर प्लेटचा फोटो काढणार आणि तुमच्या नकळत तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज येणार. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटते, हे खरंच नियम सर्वसामान्य सुरक्षिततेसाठी आहेत की दंड वसुलीसाठी? तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट प्रशासनापर्यंत लोकांचा आवाज पोहोचवू शकते. आणि हो, तुमच्या घरात जर कोणी तरुण मुलं असतील तर त्यांना विना परवाना गाडी देऊ नका, नाहीतर 25,000चा फटका थेट पालकांना बसणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून 1 मार्चला घराबाहेर पडताना कोणालाही विनाकारण दंड भरावा लागणार नाही. सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.